मागील भागात आपण पाहिले, सोना बबनला म्हणाली, उद्या महेश येतील, त्यांच्या टेम्पोतून सगळं सामान येईल, तुला काही ना काही काम मिळेल, तेही तुझं आवडतं फर्निचरचं. त्याने विचारलं, आपण कुठे राहायचं? दुसरी जागा मिळेपर्यंत इथेच. दोघांनीच? हो का? बबनने घुटमळत विचारलं, माझी तुला भीती नाही वाटत? सोना म्हणाली, पुरुष आणि एकांत ह्या युतीला भिण्याच्या पलीकडे मी गेली आहे. येऊन जाऊन भीती कशाची? बलात्काराची ना? माझ्यावर कोणताही पुरुष ती वेळ आणू शकतो, त्याची मी तयारी ठेवली आहे, आणि कुणीही मला काही करू शकणार नाही असंही मला वाटतं. बबन म्हणाला, तू एकदम भलतेच फाटे फोडतेस. बलात्कार वगैरे काय काहीतरी बडबडतेस. तुझ्याबद्दलच्या माझ्या भावना तू जाणतेस. यावर सोना म्हणाली, तुला मी कुशीत घेऊन रात्र घालवली तर तुला ते नकोय का? मला आवडेल, पण लग्नाशिवाय नाही. तू संपूर्ण माझी आहेस, याची शाश्वती, समजलं? म्हणजे नवरा ह्या कागदपत्री नोंदीवर तू माझ्यावर 24 तास पहारा करायला मोकळा, हेच हवंय ना तुला? ज्यांना मनं वाचता येत नाहीत ती तुझ्यासारखी माणसं सरकारी छापील कागद वाचून निश्चित होतात. म्हणूनच असाच एक घटस्फोटाचा कागद लग्नाच्या कागदाचा पराभव करतो. माझी हीच परीक्षा केलीस का इतके वर्ष? बबन म्हणाला. सोना म्हणाली, थांब, तुझी परीक्षा आत्ताच होणार आहे. माझ्यावर तुझं प्रेम आहे ना? बबन म्हणाला, अर्थात. कोणत्याही संकटात मला मदत करशील? तुझ्यावर कोणतंही संकट येऊ नये, पण तरी सांगतो, मी तुला सोडणार नाही. सोनाने बबनला सांगितले, मी घर का सोडले हे तुला माहिती आहे का? तू सारखा तेच विचारतोस. काकांनी माझ्यावर बलात्कार केला. काय? हे खरं आहे का? सोना म्हणाली, इतकी घाणेरडी बातमी कुणी रचून सांगेल का? बबन अवाक होऊन पाहत राहिला. सोना शांतपणे म्हणाली, सकाळपर्यंत विचार कर आणि सांग मला. बबन सोनाचा निरोपही न घेता निघून गेला. घर सोडून येणाऱ्या सोन्याची जिद्द महेशने ओळखली. ही बाई जबरदस्त दुखावली गेली आहे हे त्याने ओळखलं. महेशने तिला फ्लॅटमध्येच पासपोर्टचं ऑफिस थाटून दिलं. तो तिला काय कारण आहे घर सोडण्याचं असं विचारत होता. जसे जमेल तसं सांग, काका येईल तेव्हा बॅकग्राऊंड माहिती असलेली बरी. महेश गेला. वेळ आली तरच सगळं सांगायचं असं सोनाने ठरवलं होतं. पण ती वेळ इतकी अचानक आणि तडकाफडकी येईल असं वाटलं नव्हतं. पिरियड चुकल्याची जाणीव झाली तेव्हा ती कमालीची गोंधळली. दुसरं कोणीच नात्यातलं किंवा वडीलधारी माणूस नव्हतं, पण तसं कुणाला मानावं अशी व्यक्तीही नव्हती. ह्या क्षणी त्यातल्या त्यात जवळचा महेशच. तो नेहमीच्या वेळेला आला आणि तिने त्याला काकाने काय केले ती बातमी सांगितली आणि आपले पिरियड चुकल्याचेही सांगितले. मला एखाद्या गायनॅकोलॉजिस्टचा न्याल का? महेश म्हणाला, मामूली बात आहे, पण प्रॉब्लेम काय आहे? निर्धानाने सोना म्हणाली, आय थिंक आय हॅव कन्सिव्ड. महेश तिला डॉक्टरकडे घेऊन गेला. स्वतःही बरोबर गेला. सोनाचा अंदाज खरा ठरला. तिला दिवस गेले होते. लग्नानंतर वेगवेगळे उपाय करूनही अनेकांच्या घरात पाळणे हालत नाहीत. पण हे असे अत्याचार झाले की हमखास अपत्याचं आगमन व्हायलाच हवं का? हसवणूक झाली म्हणजेही हाच अनुभव येतो. चित्राली त्या वाक्याला कोसळली. तिला जरा वेळ सोनालीने रडू दिलं. मग तिला थोपटत ती म्हणाली, घाबरू नकोस, आपल्याही बाबतीत तसंच घडणार आहे असं समजू नकोस. काही घडलं तर मी आहे. तुला मी सोनाची कथा सांगते ते तुझ्या ह्या परिस्थितीत तुला धीर यावा म्हणून. सोनाने ॲबॉर्शन करून घेतलं, पण महेशच्या मनाविरुद्ध. आता पुढे. ठीक आहे,
आपण ॲबॉर्शन करून घेऊ. 2 दिवस विश्रांती घ्यायची आणि कामाला लागायचं. ऑफिस थाटेला आहेच, तिथंच तू राहू शकतेस. पासपोर्टचं काम तुला नवं नाही. फक्त किती दिवस तुला ते करायला आवडेल एवढाच प्रश्न आहे. किती कंटाळा आला तरी शेवटपर्यंत करायलाच हवं. मी दुसरं आणखी काय करणार? म्हणूनच सांगितलं, मूल होऊ दे. मुलगा की मुलगी ह्यावर आत्ता विचार करायचा नाही. आपण कुणासाठी आणि कशासाठी जगत आहोत हे माणसाला सांगता आलं पाहिजे. मुलं तुम्हाला जगण्यासाठी कारण देतात. बलात्कारातून झालेलं मूल ते कुणाला हवंय? मूल ते मूल, त्याला कुठे कळतंय आपला जन्म कसा झाला ते? मला कळलंय ना, पण घरोघरी पाळणे हलतात ते प्रत्येक वेळी आईवडिलांना कळतं म्हणून का? तेच आम्हा सगळ्या बायकांचं दुःख आणि दुर्दैव आहे. पहिला पाळणा आनंदात हलला असेल. आपला जोडीदार बाप म्हणून कुचकामाचा आहे हे समजूनही ज्या घरातून दुसऱ्यांदा पाळणा हलतो तो मी तरी बलात्कारातूनच समजते. जोडीदार संसारातली कोणतीही जबाबदारी उचलत नाही, कुवत असून त्याला त्याची गरज वाटत नाही हे समजल्यावर असल्या माणसापासून दुसऱ्या वेळेला राहणारा गर्भ नाकारण्याची तेजस्विनी एखादीच. संसाराला पर्याय नसल्यामुळे शतकानुशतकं बायका त्यात अडकत आहेत. कमीत कमी असल्या माणसाचं दुसरं अपत्य जरी त्या नाकारू शकल्या तरी तेवढ्या प्रमाणात त्या मुक्त होतील. तू आता स्त्रीमुक्तीबद्दल बोलणार का? मुळीच नाही. आणि महेश, संपूर्ण मुक्ती कुणालाच नको असते. मरणाला न घाबरणारी माणसं मोक्षाला घाबरतात. पण मोक्ष मिळत नाही म्हणून मरणावर प्रेम करणाऱ्या बायकांची मला कीव येते. पण काय करणार? देवाने पुरुषाला काहीसा मोकळा ठेवलाय. तो त्याच्याच जातीचा म्हणून बायकांना चॉईस नाही. पुरुष मोकळे असतात म्हणून माझा राग नाही. पण त्यांना मोकळा आणि मोकाट यातला फरक समजत नाही. अशाच एका मोकाट पुरुषाचा गर्भ मी का वाढवायचा? तू आई झालीस की कदाचित हे विसरशील. सॉरी महेशजी, मी तेवढी भाबडी नाही. भांड्याच्या तळाशी एकदा दूध करपलं की तो जळका वास कडवलेल्या तुपापर्यंत राहतो. बलात्काराने बाई एवढी हवालदिल होते? महेश अगदी सहज विचारलं आणि सोनाचा बॅलन्स गेला. ती हमसाहमशी रडू लागली. हॉटेलमधली इतर टेबलावरची माणसं बघू लागली. धाय मोकळून रडणाऱ्या उमळून पडलेल्या सोन्याकडे तो पाहत होता. त्याने शांतपणे पुड्यातला पेक संपवला. सांत्वन करण्याच्या निमित्ताने अधिकार प्राप्त झाल्याप्रमाणे पहिल्यांदा स्पर्श करता येतो. पण महेशने तसं केलं नाही. त्याही परिस्थितीत सोनाने त्याची तिच्याही नकळत नोंद केली. स्वतःला सावरत सोना म्हणाली, मला जेवायची इच्छा नाही. ओके ओके, नो प्रॉब्लेम, असं म्हणत महेश उठला. दोघं गाडीत बसली. सोनाला बरं वाटावं म्हणून महेशने गाडी मुद्दाम वरळी सीपेसकडे वळवली. सोयीची जागा बघून उभी केली. त्याने सोनाला खाली उतरायला सांगितलं. दोघं रस्त्याकडे पाठ करून भरतीच्या किनाऱ्यावर फुटणाऱ्या लाटा पाहत बसले. सोना, तुझाच काय, पण कोणत्याही बळी गेलेल्या बाईचा मला इन्सल्ट करायचा नाही. केवळ तुझ्यासाठी सांगतो, डोंट लूज युअर बॅलन्स. ट्राय टू फॉरगेट एव्हरीथिंग. सगळं संपलं असं तुला का वाटतं? लाटांकडे पाहत सोना बोलू लागली. महेशच्या प्रश्नाला ते उत्तर नव्हतं. सर्वस्व हरपल्यासारखं आपल्याला तसं वाटतं का याचा ती अन्वय लावत होती. अनेक चोरवाटा असलेल्या किल्ल्यात ती हरवली. पण आता ओळखीची अनोळखी सगळीच दालनं ती गरागरा फिरत होती.
राजसभा भरवण्यासाठी आणि सिंहासन मांडण्यासाठी एक सुद्धा दालन शिल्लक नव्हतं. कुठंही सिंहासन मांडायची खोटी. बलात्काराची गंजलेली तलवार डोक्यावर कायम. आता दालनं नाहीच. कायम चोरवाटांचाच प्रवास. आता आपण मयेच्या दालनात प्रवेश केला तोही चोर वाटेनेच. काकाला सांगू नका म्हणत. ह्या दालनात किती मुक्काम? महेश दगा देत नाही तोपर्यंत. आतापर्यंत तो चांगला वागलाय. आताही तो अंतर सोडून बसलाय. सिंधी असून तो मर्यादा पाळतो. स्वतःच्याच विचारांशी सोनाला गंमत वाटली. परंपरेने ठाम कल्पनांनी आपला मेंदू किती विचारीन झालाय हे तिला जाणवलं. सभ्य सिंधी, प्रेमळ शीख, प्रामाणिक दुकानदार, न लुटणारा व्यापारी, निष्ठावंत कार्यकर्ता, निस्वार्थी लीडर, सत्ता नको असलेला पक्ष, धर्मातीत विचारांचा मुसलमान असं समीकरण होऊ शकत नाही. हे ठाम गृहीत धरून आपण विश्वबंधुत्वाच्या गप्पा मारतो. आपल्या फूटपट्ट्या आपण कधी फेकणार? महेश्वर हा अन्याय करायचा आपल्याला काय अधिकार? तो अपवाद नाही कशावरून? घर सोडल्यापासून 4 सुरक्षित भिंतींनी जे दिलं नाही ते ह्या उघड्या जगाने दिलं. माणूस कितीही दुःखात असला तरी गार वाऱ्याची झुळूक आली की बरी वाटते. मयेच्या मर्यादाशील वृत्तीने तो सुखद अनुभव दिला. सोना काहीतरी बोलेल याची वाट पाहून महेश सांगू लागला. फाळणी झाली तेव्हा मी फारच लहान होतो. पण उद्ध्वस्त होणारी माणसं, संसार नंतर अनेक वर्ष पाहत आलो. सिंधी कॅम्पमधल्या वयात आलेल्या अनेक मुलींना त्या काळात फक्त प्रॉस्टिट्यूशनचा एकच व्यवसाय उरला होता. मी आसपास तेच पाहत आलो. म्हणून विचारून गेलो की तुला एका बलात्काराचं इतकं का वाटतं? सिंधी कॅम्पमधल्या अनेक मुलींच्या वतीने सोना म्हणाली. महेशजी, स्त्री आणि पुरुष यांच्यात 2 ध्रुवा इतकं अंतर असतं. स्त्री सहवास हे पुरुषांना सर्वस्व वाटतं. म्हणूनच त्याला प्रॉस्टिट्यूशनही चालते. ह्या उलट सर्वस्व बहाल करावं अशा पुरुषांच्या शोधात स्त्री खूप काळ घालवते. प्राणापलीकडे जपलेला एक नजराणा त्याला बहाल करायचा, त्याला त्याचं मोल समजावं, ह्यासाठी तिने समज आल्यापासून जीव पाखडलेला असतो. पाकळ्यांना धक्का न लावता भ्रमणाने यावं. सूर्यविकासी कमळाने त्याला रात्रभर पाकळ्या मिटून बंद करावं. ती कैद त्याने निमूटपणे स्वीकारावी. मग कमळाने आतल्यात फुलून त्याच्यावर अभिषेक करावा तसा जोडीदार ती शोधत असते. मज नवटे ठाऊक असं पाडगावकरांच्या कवितेप्रमाणे म्हणत म्हणत स्त्रीने सगळं द्यावं असं निदान मी तरी मानत होते. जोडीदाराचा बहुमान करता करता तिला स्वतःचाही सन्मान झाल्यासारखं वाटलं पाहिजे. बलात्कार म्हणजे केवळ स्त्रीच्या सौंदर्याची लूट नाही, तर स्त्री ज्याला सौंदर्य समजते त्या सगळ्या विश्वाचा नाश. माझं तेच झालंय. मला आता डोळे आहेत पण नजर नाही. कान आहेत पण नाद हरवलाय. श्वास आहे पण गंध उरला नाही. शरीर आहे पण स्पर्श जळून गेलाय. महेशने सगळं ऐकलं आणि तो म्हणाला, अनइन्सल्टली आय हॅव हर्ट यू. आय एम सॉरी. अर्धा तास एक शब्दही एकमेकांशी न बोलता दोघं बसून होते. महेशने तिला तिच्या फ्लॅटवर सोडलं आणि नेहमीप्रमाणेच काही लागलं तर कळव असं सांगून तिचा निरोप घेतला. स्पर्श न करताही आधार देता येतो हे ज्याला कळतं त्यालाच पालक शब्द समजला. महेशच्या मदतीने सोनाने पासपोर्टचा व्यवसाय हिरानीने सुरू केला. महेशने तिला ड्रायव्हिंग शिकवलं. पुणे आणि मुंबईत धंदा करायच्या दृष्टीने
जेवढा जमीन आसमानाचा फरक आहे हे सोनाला समजलं. पण महेश सातत्याने पाठीशी होता. सोनाने त्याला महिन्याच्या आत 7,000 मिळवून दिले. सहार आणि सांताक्रूझ विमानतळाच्या अधिकारी वर्गाशी तिची मैत्री झाली. पासपोर्टच्या कामाबरोबरच कस्टममधला माल सोडवणं, पॅसेंजर्सना सुखरूप पाठवणं, स्वागत करणं सगळ्यात ती तरबेज झाली. फक्त अरब लोकांच्या लहरी सांभाळताना तिला नकोसं वाटायचं. अर्थात तेव्हा महेश असायचा. अरब मंडळीचा उपयोग एकच, फॉरेनचा दुर्मिळ वस्तूंची प्राप्ती. त्या वस्तू विकून बेदम पैसा मिळायचा. निर्लेप मनाने ती पै न पै महेशला द्यायची. महेश तिच्यावर प्रेमाचा कौतुकाचा वर्षाव करायचा. एका वर्षाच्या आत त्याने सोनाला स्वतंत्र गाडी घेऊन दिली. एके दिवशी जेवताना महेश म्हणाला, सोना, तुझं मन आता स्थिरावलं असेल. मग काय करू? लग्न. चेहरा वाकडा करू नकोस. सगळं तारुण्य हे असं वाया घालवायचं नाही. संसाराबद्दलचे माझे सगळे विचार तुम्हाला माहीत आहेत. समोरची व्यक्ती 100% आपल्यासारखीच असेल अशी अपेक्षा तर तू करत नसशील. आपण किती टक्के गोष्टी सोडून देऊ शकतो याच्या प्रमाणात आनंद मिळतो. आनंद हीच एक गोष्ट ॲडजस्टमेंटच्या पॅकिंगमध्ये मिळते. इतर वस्तू रॅपर फोडल्याशिवाय वापरता येत नाहीत. पण आनंद नेहमी रॅपर सकट सांभाळावा लागतो. नुसतं रॅपरच वाटायला आलं तर? असंही कधी घडत नाही. गणपतीबरोबर त्याचं वाहन उंदीर येणारच. नुसतेच उंदीर आले तर पिंजऱ्यात पकडून फेकून द्यायचे असतात. पण महेश, माझ्याजवळ द्यायला काय राहिलंय? मन आहे साधं नव्हे तर सांगोपांग विचार करणारं, प्रगल्भ दुःखाची ओळख झालेलं, अन्यायाची चीड असलेलं, किमान दुसऱ्यावर अन्याय न करणारं. म्हणूनच मला कुणालाही अडकवायचं नाही. माझी मनाची स्पंदनं न कळणारा वाट्याला आला तर केवळ रॅपरशीच संसार करावा लागेल. जाऊ दे, आयुष्यात फार उशिरा भेटलीस. महेशच्या या वाक्यावर सोना चमकली. जाऊ दे, पुन्हा भलतंच काही बोललो असेल तर विसरून जा. गुंतायचं नाही असं मी ठरवलं होतं. पण आज तोल गेला. बरं, उद्या तो अरोरा येणार आहे. त्याला 3 दिवसात पासपोर्ट हवाय. तो वाटेल तेवढे पैसे खर्च करणार आहे. वर पैसे दाबावे लागतील. यू नो हाऊ टू हँडल. ओके? नेहमीप्रमाणे महेशने तिला फ्लॅटवर सोडलं. तो गेला आणि कधीही न जाणवणारं एकटेपण सोनावर त्या दिवशी चाल करून आलं. रविवारचा दिवस. आज ऑफिस बंद. गप्पा मारायला शेजारी पटेलांकडे जावं तर रविवारी त्यांच्याकडे व्हिडिओचा धुमाकूळ असतो. संबंध दिवस पटेल फॅमिली मोठ्या मोठ्या आवाजात बोलत असते आणि तेही एकदम दोघं बोलायला लागतात. अख्खा रविवार चरणं आणि व्हिडिओ लावून लोळून काढणं. गाई म्हशी जशा एकामागून एक कडबा खात राहतात त्याप्रमाणे माणसं दिवसभर एकामागून एक चित्रपट कसे बघू शकतात? स्थितप्रज्ञाची एक वेगळी जमात तयार होत आहे का? बाहेर पावसाने थैमान मांडलं होतं. वाचनात लक्ष लागत नव्हतं. पुस्तकांसारखा मित्र नाही हे मान्य. पण वेळ आली की पुस्तकही अतोनात छळ करतात. कविता तर रणधुमाळी करते. एवढीशी असते म्हणून की काय कुणास ठाऊक. अंग चोरून चांदी कोपऱ्यात जाऊन बसते. रातकिड्यासारखा छळ करते. घायाळ मनावर वार करण्याइतकी कविता उलट्या काळजाची का होते? सुरेश भटांच्या गझला
हातातले मोगऱ्याचे गजरे टाकून खंजीर चालवत चारही दिशेने झेपावतायत. आशा भोसलेचा आवाज त्यांना आणखी धार चढवतो आहे. बाई ग, केवळ रात्रच अजून तरुण आहे का? कधी कधी ऐन दुपारी अंधारून येतं. सोनाने अभावितपणे विविध भारती लावलं तर मन कासावीस करणारी आर्तवीरानी सी रामचंद्राचं संगीत गाजलेली गझल. तुम क्या जाने तुम्हारी याद में हम कितने रोए. छे, आज सुरई का अंत पाहतायत. घ्या, छळून घ्या. तिची तंद्री टेलिफोनच्या बेलने मोडली. महेश हियर. कशी आहेस? एकटी. तशी तू एकटीच आहेस. आज एकाकी वाटतंय. काय करत होतीस? छळ चाललाय त्याला तोंड देते. कोण छळतंय? सी रामचंद्र. लता. रात गुजारी तारे गिन गिन के, चैन से तुम जब सोए. महेशने पुढचा चरण पुरा केल्यावर ती आणखीन बेचैन झाली, सुकावली. आणखीन एक व्यक्ती अगदी ह्या क्षणी त्याच पातळीवर असणं. त्याने कवितेतच उत्तर देऊन त्या भावनेला उत्कंठेचा काट लावणं. छे, आणखीन वेगळं असं काय असू शकतं? जखमी सुरात सोनाने साद घातली. महेश, असशील तसं ये. खरंच येऊ? ऑफकोर्स. महेश, आज मला माझा भरोसा वाटत नाही. मी मिलिटस सोडणार नाही. मी लिमिट्स सोडणार नाही. आत्तापर्यंत काही घडलं का? रडते का वेडाबाई? निघ. कपडे बदलते. नो, असशील तशी ये.